गोट्या? काय गोट्या, कशाला सारखं सारखं फोन करतोय रे? भावा कशाला करणार, तू ते आज प्रपोज करणार होती, त्याचं काय झालं? त्याचीच तयारी झाली, पण तू सारखं सारखं फोन करतोय ना. ठेव बरं तू. आता ही लाकडं अशी उभी करते आणि यावर मस्त लाइटिंग सोडते. इंद्रजीत सरांना असा प्रपोज करते की यांना कायम लक्षात राहायला पाहिजे. आई ग, या डासाने तो उच्छाद मांडलाय. ताप झालाय डासांचा डोक्याला. काय झालं? अहो, डास चावत आहेत. मालती, तुम्ही आणि तुमचं रक्त डासांना बहुतेक आवडायला लागलंय. तेच इथे सगळेच माझं रक्त शोषून घ्यायला आले बहुतेक. आला तुम्हाला आता डासही खुपायला लागले का? तुम्हाला चावत नाहीत का डास? तुमच्या एवढे नाही, मुळात मी रिॲक्टच करत नाही. ठीक आहे, काळजी करू नका, आपण घरामध्ये धुरी फिरवूयात. चूल पेटली का ते बघायला बघ. इंद्रा, चला बघतोस चूल पेटली का? हो, बघतो पेटली की नाही. अरे लाकडं टेबलवर का ठेवलीत? मस्त जळतायत लाकडं. लाकडं कुठे गेली? काय झालं? काय केलं तुम्ही? काय केलं म्हणजे लाकडं जळतो. अहो, ती लाकडं चुलीत टाकायची नव्हती. मी विचारलं का मला टाकण्याआधी? ह्याच्यात काय विचारण्यासारखं आहे राणी? लाकडं आहेत ती, जाळण्यासाठीच असतात ना, म्हणून टाकली चुलीत. अहो पण सर, पण काय? जाऊ द्या, तुम्हाला ना काहीच कळणार नाहीये. काय तुम्ही जाऊ द्या, आता गेली चुलीत. मला अरे मला नाही कळणार म्हणजे? आणि हे काय पुस्तकांच्या टेबलवर तू लाइटिंग गंगा बसली आहेस? त्याची भाजी करून खायची होती मला. भाजी? जा तुमचं काम करा. चिडते काय? राणी, वॉटर. तुम्ही नाम काय ग, काय झालं? काही नाही, जाऊ द्या. अरे तू सुद्धा आता ना उगाच इरिटेट होते असं वाटतंय मला. मग तुम्ही वागताच असं, काय होणार आहे मग माझं? मी काय वागलो? मला नाही सांग. मला आत्ताच जाणून घ्यायचंय, सांग मला आत्ताच. ही काय जबरदस्ती आहे तुमची? मला नाही सांगायचं म्हटलं ना. अरे पण माझ्यामुळे तुझं इरिटेशन वाढतंय ना, मग मी जाणून घ्यायला पाहिजे की नक्की झालंय काय. पण मलाच नाही माहिती काय झालंय. माहित नाही? अगं तू काय बडबडतेस राणी? काहीच कसं कळत नाही तुम्हाला? आता एखादा माणूस त्याच्या मनातलं तुम्हाला काहीतरी सांगतोय तर समजून घ्यायचं ना. कुठलीही गोष्ट धरायची आणि चुलीत टाकायची, आधी बघायचं ना चांगलं. चूल धरायचं काय? काय बोलतेस तू? मला काही कळत नाहीये. जरा स्पष्ट बोल ना, हवेत काहीतरी बडबडू नकोस. या माणसाला आता किती समजवण्याचा प्रयत्न केला ना तरी यांना काहीच कळणार नाही. त्याच्यापेक्षा नको हा विषय. तर आपण जे काही ठरवलं ना त्याचा बट्ट्याबोळ होईल. हॅलो, कुठे हरवलीस? काय नाही,
काही नाही. ते ना मी एका केस बद्दल विचार करत होते, तर ते काही उत्तरच सापडत नाहीये, सॉल्व्हच होत नाहीये ती केस, म्हणून जरा चिडचिड झालीये माझी. एवढंच ना, मला सांग ना मग काय केस आहे, मे बी आय कॅन हेल्प यू. नाही ते केस सांगण्यासारखी नाही. परत तेच. हा बोल गोट्या. भावा मी नाही, तू बोल. झाला का प्रपोज? चुलीत गेलंय सगळे ना एका माळेचे मनी आहात तुम्ही. ठेव बरं फोन ठेव. राणी ऐक, हे बघ गोट्या पण चिडला तुझ्या. तुम्ही जाऊन झोपा बरं प्लीज. पण मी काय केलंय? असं जाऊन झोपा म्हणते ना मी तुम्हाला. राणी हे बघ, कम्युनिकेशन. ओके, शांत. आता इंद्रजित सर आंघोळ करून आली की त्यांना माझ्या मनात जे काय आहे ते लगेच दिसेल. राणी मला एक शर्ट दे ना. ते काय तिकडे काढून ठेवलंय. काय ग, काय झालं? शर्ट चांगलं नाही दिसत आहे का? नाही शर्ट चांगला दिसतोय. हा त्याने गरम होतोय खूप, मी बाहेर थांबतो. हा तरी सांगत होतो हळू चाला, किती फास्ट चालतात तुम्ही. हो हे काय फास्ट आहे का? काहीतरी काय तुमचं. आय लव्ह यू. कोणी केलं हे? ते मी तुमच्याकरता केलं, म्हणून तुम्हाला बाहेर फिरायला घेऊन गेलो होतो ना. हे खरंच तुम्ही माझ्यासाठी का म्हणजे काय? माझ्या बायकोला छान वाटावं, आनंद वाटावं म्हणून. या वयात तुम्हाला शोभतं का? मुलं आहेत ना समोर. आता मुलांसमोर प्रेम व्यक्त करायला काय प्रॉब्लेम आहे? मला सांगा, तुम्हाला हे बघितल्यावरती आनंद नाही का झाला? छान नाही का वाटलं? आपण तर बाहेर गेलो होतो ना, मग तुम्ही केलं कधी? हे करायचं होतं म्हणून आपण फिरायला बाहेर गेलो होतो. आणि मी राणीला हे सगळं करायला सांगितलं होतं. राणी, मी सांगितलं त्याप्रमाणेच केलेस ना? हो आबा. हा बघ, तुम्हाला सुद्धा ना कधी काही सुचतं का हो? यापुढे हिच्या मदतीने नाही असले पोरखेळ अजिबात करायचे नाही, कळलं? मला सांगा, हे मी तुमच्याकरता केलंय हे तुम्हाला कळल्यावरती तुमच्या चेहऱ्यावरती हसू आलं की नाही? मग तुमच्या चेहऱ्यावरचं हसू कायम राहावं म्हणून मी असला पोरखेळ वारंवार करेन. तुमच्या चेहऱ्यावरचं हसू जास्त महत्वाचं आहे माझ्याकरता. आणि माणसानं आपल्या माणसावरचं प्रेम सतत व्यक्त करत राहायला पाहिजे, तर ते प्रेम बहरतं, फुलतं.
अहो वयाच्या कुठल्याही टप्प्यावरती हे प्रेमच माणसाला जगायची उमेद देतं. तुम्ही ना आताच्या मुलांची भाषा वापरू नका. आणि हे जे काय केलं आज ते केलं, यापुढे असलं काहीही करायचं नाही, मी आधीच सांगून ठेवते. मला आणि म्हातारचं. अगं तू किती घाबरलीस. तू काही चुकीचं करत नव्हतीस. तू इंद्रावरचं प्रेम व्यक्त करत होतीस ना, माहितीये मला. तू हे सगळं इंद्रासाठी केलंस ते. सॉरी आबा. अरे सॉरी कशाला म्हणतेस तू. जे करायचं ठरवलंयस ते पूर्ण कर. मी तुझ्या सोबत आहे. थँक्यू आबा. लेकीने बापाला थँक्यू म्हणायचं नसतं. चुकलंच माझं. असू दे ग. हा गोट्या बोल. भावा अगं आता तरी सांग की ते परपतचा कार्यक्रम ओळखला का? काय म्हणलं कडूकारला? अरे गोट्या अजून काही झालेलं नाहीये, पण आता होईल असं वाटतंय. अगं कधी होईल? वाट बघून बघून माझी वाट लागायला लागली. अरे हो हो, अजून झालं नाही पण होईल आता. मला एक छान आशीर्वाद मिळालाय कर. बरं झालं की मी तुला फोन करते रे बाबा. ठेव आता. ठीक आहे. कॅटरीना, आपल्या भावाचं काम झालं का नाही की डायरेक्ट तुला पार्टी. हा मस्त आंघोळ करू कॅनेल मध्ये. बाबा मी हे करू कसं? म्हणजे मी जे काही ठरवलं होतं ते होतच नाहीये. ढोबळ मनाने काही करू नकोस. अगं तू हुकुमाची राणी आहेस. हुकुमाच्या राणीच्या स्टाईलने काहीतरी विचार कर. नवा विचार, वेगळा विचार. हो बाबा, पण मला हेच कळत नाही की मी काय नवीन विचार करू. कसं काय? नवीन विचार. हा एक आयडिया आहे. इंद्राने कसं तुझ्याकरता एक अभ्यासाची खोली बनवली. हं. तू त्याच्याकरता ऑफिसचा सेटअप लाव ना. आपल्या बंगल्याच्या मध्ये अडगळ ठेवले ना. हं. तिथं बघ काय मिळते का, टेबल खुर्ची वगैरे. जा. बाबा ठीक आहे. थँक्यू. आबा अहो, हे सगळं सामान आपण डेकोरेशन साठी कुठे वापरतो? ते मागे इंद्रानं मकर संक्रांतीच्या डेकोरेशनसाठी मागवलं होतं. बरं मी आहे. औषधं घ्यायची वेळ झाली आहे. आबा आता इंद्रजित सरांना माझ्या मनातलं कसं सांगायचं हे चांगलं कळालंय मला. आता ही हुकमाची राणी इंद्रजित सरांना तिच्या मनातलं सगळं तिच्या स्टाईलनं सांगेल. मालती आई, काय झालं? कशाला बोलवलंस? एक विचारायचं होतं. आज मी साठे हॉलला जाणार आहे, तर तुम्ही पण याल का माझ्या बरोबर? तिथे एक छोटासा प्रोग्राम आहे. तिथे माझं काय काम असणार आहे? अहो त्या बायकांची रिक्वेस्ट होती. तर सतत मला विचारतायत तुम्ही तिथे कधी येणार. त्यांची खूप इच्छा आहे तुम्ही तिथे यावं. तुमचं कसं सगळ्यांबरोबर अगदी छान जमतं. याल ना मग? आई, माझी अजून एक रिक्वेस्ट आहे. काय? मागच्या वेळी त्या लोकांना इंद्रा भाऊजींचा इंटरव्ह्यू घ्यायचा होता. काय ना, इंद्रा भाऊजी आपल्याबरोबर आले आणि त्यांना बिझनेसच्या 2-4 चांगल्या टिप्स दिल्या ना, तीही माणसं खुश होतील. मग आपल्याबरोबर इंद्रा भाऊजी येतील का हो? का नाही, येईल की तो. मी आत्ताच त्याला विचारते जाऊन. चालेल. ही म्हातारी तर लगेचच तयार झाली. चल चल, तुझ्या लाडक्या लेकाला घेऊन चल. तुमच्या दोघांचा कसा अपमान होईल याची पुरेपूर सोय करून ठेवते मी.
यांचं एक कठीण आहे बाबा. एकदा कामात बुडाले की कशातच भान राहत नाही. आणि काय झालंय? ते मला ना वायवाचं टेन्शन आलंय जरा. वायवाचं? बर काय असतं तुमच्या वायवामध्ये एक्झॅक्टली? अहो ते म्हणजे काय ना, मी ते मुटकोट नसतं का, म्हणजे बघा असं कोर्टासारखं वातावरण तयार करायचं आणि मग दोन वकील जसं केस लढतात ना तसं केस लढतात, युक्तिवाद करतात, तसं सगळं असतं. मग बेस्ट आहे, तुला जमेल ते. मला कसं जमेल, म्हणजे प्रॅक्टिस शिवाय कसं जमेल ना, आणि एकटेने कशी प्रॅक्टिस करू मी? डोंट वरी, मी हेल्प करतो तुला. हो का? मग ठीक आहे. मग तुम्ही एक काम करा, आज संध्याकाळी मस्त तयार व्हा आणि या मग करू आपण प्रॅक्टिस. नाही एक्झॅक्टली मी करायचंय काय? अहो तुम्ही आरोपी असणार आहे. काय? हो, आता जास्त प्रश्न विचारू नका, तुम्ही या संध्याकाळी प्रॅक्टिस करूया. ठीक आहे, चला मला खूप तयारी करायची, मी येत्या. राणी ऐक ना, मी काय म्हणतो, हे बघ ऐक ना. अरे एक विचारायचं होतं, म्हणजे एक ग्रुप आहे काही लोकांचा, त्यांनी आज रात्री एक कार्यक्रम भरवलाय ज्याच्यामध्ये त्यांना तुझ्याकडनं बिझनेसच्या काही टिप्स हव्यात. त्यांना तुझा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. ते येशील का माझ्यासोबत? आईला नाही कसं बोलू, या इंटरव्ह्यू पेक्षा राणीचा अभ्यास खूप इम्पॉर्टंट आहे. कसला विचार करतोय इंद्रा? मी असं म्हणतोय की असं 11th आवरला कोणी सांगेल आणि मी कसं काही म्हणजे प्रिपरेशन वगैरे. आणि मुळात मुद्दा असा आहे की मी याच काही अचीव्ह केलं नाही आहे की मी कोणाला काही टिप्स वगैरे देऊ शकेन. सो त्यांना सांग की कोणीतरी एक्सपिरियन्स माणसाला बोलवा म्हणाव की, आणि त्याचा इंटरव्ह्यू घ्या. हे असं काय करतोस? काय झालं काय? अहो काही लोकांचा एक ग्रुप आहे, त्यांना आज रात्री याचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. म्हणजे त्यांना बिझनेस बद्दल काही प्रश्न आहेत आणि त्यांना याच्याकडनं टिप्स हव्या, म्हणून मी ह्याला सांगते माझ्यासोबत चल. हा नाही म्हणतोय. बिझनेस बद्दलचा कार्यक्रम आहे ना, मग मी येतो ना. इंद्र कशाला हवंय? हा अहो पण त्यांना इंद्राचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे ना. पण तो म्हणतो ना त्याला जमत नाही म्हणून म्हटलं मी येतो, त्याला फोर्स करू नका. चला मी येतो. असं काय करताय? आम्ही म्हटलं ना, चला या. अहो राणी, हे राणी काय चाललंय तुझं? अहो सर सांगते तुम्हाला, थांबा जरा. झालं का? आता तरी सांगशील का काय चाललंय? अहो सर थांबा बरं थोडं, मला कामावर उरकू द्या ना पटापट. काय चाललंय हिचं? आता इथे उभी होती, मगाशी तेव्हा टेन्स होती, आता इथे तुरु तुरु ससासारखी धावते. काय करते? काहीतरी चाललंय हिचं. काय चाललंय तुझं? अहो सर मी आले, 2 मिनिटं, आवरलीत माझी कामं. आणि काय चाललंय तुझं? काहीच नाही सर. अहो तुम्ही सोडा बरं मला. आणि सोडणार नाही तू माझ्यापासून लपून काही करत नाहीस. आज रात्रीची वाट बघा सर, सगळं कळेल. थोडा धीर धरा. राणी तुझं नक्की काय तुझं? अहो सर आता संध्याकाळच्या मुटकोटची तयारी चालू आहे ना. आता मी वकील म्हणून मला दांडगी तयारी करायला पाहिजे, नाहीतर तुम्ही काय, तुम्ही लगेच अख्खी केस फिरवा. अरे बापरे, आबा आले वाटतं. राणी मला सांग तरी आपण काय. अगं ऐक ना, मी अभ्यास करायचं सोडून काहीतरी भलतच चालू आहे. तुम्ही कशाला आला तो? मी इंद्राला यायला त्याची मनधरणी करत होते की नाही? तुमचं काय चाललंय मालती? तुम्ही एकच गोष्ट उघडत बसता. त्याला यायचं नव्हतं, तुम्ही का जबरदस्ती करताय? तुम्हाला काय माहित त्याला यायचं नव्हतं?
कारण त्याला एक महत्वाचं काम आहे आणि त्याला ते करायचंय. काय तुम्हाला माहित होतं? तो तेव्हाच का नाही बोललात मला? कारण तुम्ही सतत चिडता म्हणून. हो का? मग आत्ता तरी कशाला सांगायचं? आणि मुळात एवढ्या रात्री त्या दोघांचं बाहेर काय काम आहे? त्या दळभद्री पोरीनेच काहीतरी नाटक पुढे केलं असणार हो ना. तिने तुम्हाला सांगितलं आणि आता तुम्ही मुद्दाम इंद्राला माझ्यासोबत येऊ दिलं नाही. तिने ना बरोबर गोड बोलून तुम्हालाही गोळ्यात घेतलंय. तर मला ते हे असले भलते सलते विचार करून तुमचा मेंदू थकत नाही का हो? बाजूला चला आता. मला आता कुठेही जायचं नाही. मी चालले परत घरी. आधी थांबा, असं करू नका. आपल्याला जायचं ना कार्यक्रमाला. असं काय करताय? जाऊ मला यायचं नाही आता त्या कार्यक्रमाला. माझी इच्छाच राहिलेली नाहीये. तुम्ही येताय का नाही येताय घरी? नाही, तुम्ही वा पुढे, मी येतो नंतर. राहील. राणी, राणी, सर समोर चालत या. पण आहेस कुठे तू? मी म्हटलं होतं ना सर, तुम्ही आज आरोपी आहात आणि आरोपीने कुठे उभं राहायचं असतं हे तुम्हाला तर माहितच असेल. सर या तिकडे. राणी, हे सगळं काय आहे ग? जरा धीर धरा सर, सगळं कळेल. जज साहेब, आरोपी विटनेस बॉक्स मध्ये येऊन उभे राहिले. राणी, हा फोटो का ठेवला इथे? ते जज साहेब आहेत. शाहरुख जज साहेब. ऑर्डर ऑर्डर. हे कोर्ट आहे आणि विटनेस बॉक्स मध्ये उभे असलेल्या आरोपीने असं कोर्टात हसायचं नसतं. शाहरुख जज आहे. ऑर्डर ऑर्डर. तुम्ही कोर्टात उभे आहात आणि विटनेस बॉक्स मध्ये उभे असलेल्या आरोपीने असं कोर्टात हसायचं नसतं. सॉरी, पण हे कोर्ट आहे. सिरियसली. हो, तुम्ही प्रेमाच्या कोर्टात उभे आहात.